आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेची तयारी आता पूर्ण झाली। महापूजा संपन्न करण्याचा मान यंदा श्री विठ्ठलाकडे 7 पुजारी आणि रुक्मिणी मातेकडे 7 पुजारी मंडळींना मिळालेला आहे। महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही आषाढीची महापूजा करतात। आषाढी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या कोट्यावधी जनते प्रतिनिधी म्हणून करणार आहेत। खरं तर त्या पूजा सांगण्याचा मान मंदिरातील विठ्ठलाकडचे 7 पुजारी आणि रुक्मिणी मातेकडचे 7 पुजारी यांना आज मिळालेला आहे। पंढरीश परमात्मा पांडुरंगाची आषाढ शुद्ध एकादशी दिवशी पाद्यपूजा, नित्यपूजा आणि शासकीय महापूजा अशा पूजा या ठिकाणी संपन्न होत असतात। आपण बघतोय या ठिकाणी हे सर्व आम्ही सहकारी मित्र पुजारी वर्ग आहोत। याला प्रत्येकाला एक विशिष्ट जबाबदारी दिलेली असते आणि ती जबाबदारी प्रत्येकजण व्यवस्थितरित्या पार पाडत असतात। त्यापैकी आपले जे हे पुजारी आहेत हे देवाचे प्रत्यक्ष उपचार करतात, हे गुरुजी मंत्र म्हणतात, हे गुरुजी पूजाच्या साहित्याची तयारी करतात। हे सर्व जे आम्ही सेवेकरी आहोत हे भगवंताची पूर्ण निष्ठेने सेवा करतो आणि ही पूजा आम्ही दरवर्षीप्रमाणे व्यवस्थित पार पाडतो। कशा पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष पूजा सांगता किंवा काय असतं नियोजन? तर प्रत्यक्ष पूजा करताना आमचे सहकारी पुजारी वर्ग साहित्य आणून देतात। त्या ठिकाणी देवाला स्नान घालून महापूजेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातचे आणि वारकऱ्यांच्या जोडीच्या हातचे पूजा केली जाते। देवाला स्नान घातले जाते। दही, दूध, पंचामृत, मध, साखर याचं देवाला स्नान घालून देवाला अलंकारित करून पोशाख घातला